तुम्हालाही मगाशी भरत शेठ म्हणाले प्रेमाने भाई म्हणतात, मलाही तसं भाई म्हणतात. आपण दोघंही भाई आहोत, पण प्रेमाचे भाई आहोत, लोकांना मदत करणारे भाई आहोत, त्यांच्यासारखे नाही. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, आमच्या दोघांचं एक आहे, हम किसी को छेडते नहीं, हमें जो छेडेगा उसको छोडते नहीं. आणि म्हणून आणि जे काँग्रेसच्या इशाऱ्यावर नाचतात त्यांनी डान्स बारबद्दल बोलावं. हा एवढा मोठा जोक आहे, विनोद आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, योगेश काही चिंता करू नको, डिस्टर्ब होण्याचं कारण नाही, काम करायचं. तुझ्या मागे भाई तर आहे, पण अख्खी शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे. चालू सरकार पलटवणारा हा एकनाथ शिंदे आहे, टांगा पलटी घोडे फरार करणारा एकनाथ शिंदे आहे. बघा, योगेश कदमांची पाठराखण करताना त्यांच्या वडिलांनी पण पाठराखण केल्याचं बघितलं, पण मी ते समजू शकते. आपला तो बबड्या असतो, त्यामुळे बबड्याच्या बाबाला वाटेल की बबड्या वाचला पाहिजे. पण बबड्या आणि बबड्याच्या बाबांनी जी तक्रार बबड्याच्या बाबाचे नेते असणारे शिंदे साहेबांकडे केली आहे. तू चिंता करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. मला वाटतं ते सर्वांनाच पाठीशी घालतायत, कारण त्यांनाच आता पाठीशी घालायची वेळ आलेली आहे. कारण आज तुम्ही बघितलं असेल, संबंध देशामध्ये लाज गेलेली आहे आणि ती लाज वाचवण्याचा प्रयत्न शेवटचा चालू आहे. याचाच अर्थ एकनाथ शिंदे सुद्धा अशा पद्धतीनं डान्स बारला सपोर्ट करतात असा त्याचा अर्थ. त्याच्यानंतर एकनाथ शिंदेच अशा पद्धतीनं वाळूच्या साठ्याला सपोर्ट करतात. आणि याच एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर पिक्चर काढलेला आहे, याच्यामध्ये डान्स बार फोडल्याचा सीन आलेला आहे, जो आनंद दिघे यांच्या जीवन चरित्रावर आधारित चित्रपट आहे. आणि याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी डान्स बार फोडल्यास दाखवले. आणि हेच एकनाथ शिंदे जर अशा पद्धतीनं घाबरू नकोस म्हणत असेल, ते काय मला असं वाटतं घाबरू नको म्हणत असेल मी तुझ्या पाठीशी, तर मला असं वाटतं हे एकनाथ शिंदे डान्स बारचं पाठीराखा करतात अशा पद्धतीने. मी तर मग म्हणेल केंद्राला पण यांना सुद्धा सगळ्या मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे.